नमस्कार बंधू भगिनींनो, सनातन सत्य यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धाळू भक्तांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण 2026 मध्ये येणाऱ्या अधिक मासाविषयी चर्चा करणार आहोत. अर्थात तो कधी सुरू होतोय, कधी संपतोय आणि या महिन्यामध्ये नक्की कोणती कार्य करावीत या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. या वर्षी येणारा म्हणजे तो काय प्रत्येक वर्षी येत नाही, दर 3 वर्षातून येतो. आता जो अधिक मास आलेला आहे तो 17 मे 2026 ला सुरू होतोय आणि याचा शेवट 15 जून 2026 रोजी होत आहे. खरं पाहिलं तर शास्त्राच्या माहितीनुसार तुम्हाला हे माहीतच आहे की अधिक मासाला मलमास, पुरुषोत्तम मास, धोंडा महिना असं म्हटलं जातं आणि फार पूर्वीच्या काळी या महिन्याला अशुभ मानलं जायचं. या महिन्याचा स्वीकार कोणताही देव करत नव्हता, कोणताही मनुष्य करत नव्हता आणि शेवटी हा मग महिना भगवान विष्णूंना शरण जातो आणि भगवान विष्णू त्याला स्वतःचं नाव देतात. पुरुषोत्तम हे भगवान विष्णूंचं नाव आहे आणि म्हणून या महिन्याचं महत्त्व विशेष असं होत असतं. या महिन्यामध्ये शुभ कार्य केले जात नाहीत, परंतु धार्मिक कार्य केले जातात. म्हणजे उदाहरणार्थ वास्तुशांती असेल, लग्न असेल, जाऊळ असेल वगैरे वगैरे अशी कार्य या महिन्यामध्ये केले जात नाहीत, परंतु धार्मिक कार्य केले जातात. खरं पाहिलं तर ज्यावेळेला भगवान विष्णूंनी या महिन्याला स्वीकारलं त्यावेळेला आपली सगळी शक्ती या महिन्याला त्यांनी प्रदान केलेली आहे. म्हणजे या महिन्यामध्ये तुम्ही जे काही कराल आध्यात्मिक कार्य त्याचं अनंत कोटी फळ तुम्हाला मिळणार आहे. अर्थात या महिन्यामध्ये मग नक्की आपण काय करायचं? पहिला विषय की या महिन्यामध्ये दानाचं महत्त्व आहे. दान हे वेगवेगळ्या पद्धतीचं असू शकतं. वेगवेगळ्या ठिकाणच्या चालीरीती आहेत, त्या पद्धतीने या महिन्यामध्ये दान केलं जातं. स्नानाचं महत्त्व आहे. स्नान म्हणजे पवित्र ठिकाणी, पाण्याच्या ठिकाणी, अशा ठिकाणी जाऊन जे केलं जातं ते स्नान महत्त्वाचं आहे. दान, पूजा, अर्चना, भक्ती, ध्यान हे सर्व इथं या महिन्यामध्ये महत्त्वाचं मानलं जातं. आता सर्वप्रथम आपण ढोबळ मानाने विचार करूया की दान या महिन्यामध्ये दान काय करायचं. कोण म्हणतंय चांदीच्या वस्तू दान करा, कोण म्हणतंय अनारसे दान करा, कोण म्हणतंय हे दान करा, कोण म्हणतंय सोन्याची वस्तू दान करा. या गोष्टींना मी दान मानत नाही, कारण दान करणारा जितका पवित्र हवा आहे तितकाच तो दान स्वीकारणारा तितकाच तो सत्पात्र असावा लागतो. आपल्या शास्त्रांनाच सांगितलंय की सत्पात्राला जे दान केलं जातं तेच फलित होतं, अन्यथा होत नाही. मग दान करत असताना ज्याला खरोखर अत्यंत गरज आहे त्याला त्याचं दान करा. उदाहरणार्थ विचार करायचं म्हणलं तर आता अत्यंत कडक उन्हाळ्याचे दिवस आहेत. पशु पक्षी हैराण झालेले आहेत, पाण्याचे स्रोत आटलेले आहेत. अशा वेळेला जर तुम्ही पशुपक्ष्यांना पाण्याची सोय केली, अन्नाची सोय केली, बघा ना की 1 तास जरी तुम्ही उन्हामध्ये गेला तरी थोड्या वेळाने तुम्हाला पाण्याशिवाय जगू शकत नाही अशी अवस्था होते. डिहायड्रेशनची स्थिती येत असते. त्यामुळं अन्न आणि पाण्याची उपलब्धता, खरं पाहिलं तर हा अधिक महिना आहे म्हणूनच नाही, प्रत्येक उन्हाळ्यात हे करत जा. हे करा म्हणजे एखादा तहानेलेला आहे, खूप तहानेलेला आहे, पाण्याच्या शोधात आहे आणि त्याला तुम्ही पाण्याचं दान केलं, डायरेक्ट ईश्वरापर्यंत पोचते. एखादा खरोखर भुकेलेला आहे, अन्ना वाचून तडपडतोय आणि तुम्ही त्याला अन्न दिलं, डायरेक्ट ईश्वरापर्यंत पोचतं. नाहीतर अगोदरच बिस्लरीचे पाणी, फ्रीजमधलं पाणी पिऊन गले लट्ट झालाय,
हॉटेलमधलं अन्न खाऊन गले लट्ट झालं आणि त्याला पुन्हा आणखीन तुम्ही देताय, गरज काय त्याला? गरजवंताला दान करायचंय. म्हणून हे दान असेल, ज्याला गरज असेल, कोणाला दवाखान्याची आवश्यकता आहे पण त्याच्याकडे पैसे उपलब्ध नाहीत, कोणाला शालेय विद्यार्थी असेल, गरीब परिस्थिती आहे, वेगवेगळ्या प्रकारे गरजवंताला दान करा. माझं वाक्य लक्षात घ्या, गरजवंताला दान करायचं. आता स्नान. जलाशयाच्या ठिकाणी, पवित्र ठिकाणी स्नान करणं पवित्र मानलं जातं. आता प्रत्येक व्यक्तीलाच जलाशयाच्या ठिकाणी जाणं शक्य आहे का? तर नाही आहे. तर त्यासाठी एक सोपा उपाय आहे. सोपा उपाय म्हणजे आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल, गोमूत्र, गुलाबजल थोडंसं टाकायचं आहे आणि स्नान करताना हर हर गंगे म्हणून स्नान करायचं आहे. तर तुम्हाला पवित्र ठिकाणचं पुण्य मिळतं. हा एक विषय. या महिन्यामध्ये शक्यतो पवित्र राहायचं आहे. मांसाहार करणे, शरीर संबंध करणे, भांडण तंटा करणे, कपट कारस्थान करणे, राजकारण करणे, गावामध्ये प्रत्येक घराघरामध्ये जाऊन आपल्या नातलगाच्या विषयी किंवा XYZ कुठल्या व्यक्तीविषयी अपशब्द बोलून त्याच्याविषयी निंदा नालस्ती उठवणे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर ह्या जर करत असाल तर ह्या महिन्याचं पुण्यच नाही, कोणतंच पुण्य तुम्हाला मिळू शकत नाही. तुम्ही धार्मिकच काय, तुम्ही सामान्य मनुष्य सुद्धा होऊ शकत नाही. ह्या महिन्यात या गोष्टी पाळायच्या आहे. जिभेनं अपवित्र बोलायचं नाही आहे, शरीरानं अपवित्र कार्य करायचं नाही आहे, वाणीनं पवित्र बोलायचं आहे. आता राहिला विषय की या महिन्यामध्ये आपण साधना कोणत्या करू शकतो. मगाशीच म्हणल्याप्रमाणे या महिन्याला भगवान श्रीहरीनं वरदान दिलेलं आहे, वरदहस्त ठेवलेलं आहे. त्यामुळे जर तुम्ही विष्णू सहस्रनाम, भागवत कथा, विष्णू सहस्रनाम म्हणू शकता, भागवत ग्रंथाचं पारायण करू शकता किंवा श्रीहरीचा कोणताही मंत्राचं अनुष्ठान करू शकता. जसं की ओम नमो भगवते वासुदेवाय हा एक मंत्र आहे. ओम नमो नारायणाय हा एक मंत्र आहे. कृष्णाचे मंत्र आहेत. ओम विष्णवे नमः हा मंत्र आहे. याचे देखील तुम्ही या मंत्राचं कोणतेही अनुष्ठान करू शकता, ग्रंथांचं पारायण करू शकता. आणि जर तुमचा गुरुमंत्र असेल तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही गुरुमंत्राचं देखील अनुष्ठान करू शकता किंवा वेगळे इतर काही कोणते ग्रंथ असतील तरीही वाचू शकता. असं नाही की फक्त विष्णूचंच झालं पाहिजे. ईश्वर हा सर्वव्यापक आहे, ईश्वर एकच आहे, ईश्वर अनंत आहे. त्यामुळं हे देखील तुम्ही करू शकता की या पद्धतीनं. दुसरा विषय आता की या महिन्यामध्ये वाण देण्याची पद्धत आहे. वाण अनेक ठिकाणी, प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या चालीरीती प्रथा आहेत. त्यामधली मी एक प्रथा अशी पाहिली की जावायला दान द्यायचं. आणि का द्यायचं? तर तो विष्णूचं रूप आहे किंवा माझ्या लेकीचं प्रतिपालन करतोय, साक्षात भगवान विष्णू आहे वगैरे वगैरे, या अर्थानं त्याला दान द्यायचंय. नो प्रॉब्लेम. जी प्रथा आहे ते तुम्ही पाळू शकता, दान देऊ शकता. परंतु अनेक जावय हे जावयाच्या लायकीचे नसून ते जेवायच्या लायकीचे असतात. म्हणजे काय की ते तुमच्या मुलीला खूप छळत असतात, तिच्या माहेरची इस्टेट लुटत असतात. मग मी पहिल्यांदाच म्हणलंय की दान हे सत्पात्राला करावं लागेल. मग आता सत्पात्र कोण? तर या 3 व्यक्ती ज्या मी सांगतोय ह्या सदैव तुमच्यासाठी सत्पात्र असतात. आई, वडील आणि गुरु हे साक्षात शिवाचं रूप आहे, साक्षात लक्ष्मीनारायणाचं रूप आहे, प्रतिपालक आहेत. तर यांना देखील तुम्ही वाण देऊ शकता. म्हणजे ही एक नवीन प्रथा तुम्हाला सांगतोय मी. शास्त्रात कुठे आहे का नाही मला माहिती नाही, परंतु यांना देखील तुम्ही वाण देऊ शकता. यांचं पूजन अर्चन करू शकता, यांचं दर्शन घेऊ शकता. अधिक मासामध्ये आपल्या आई वडिलांचं दर्शन घ्या, गुरूंचं दर्शन अवश्य घ्या. का नाही घेऊ शकत? पवित्र महिना आहे, भगवान विष्णूंचा महिना आहे. तर हे देखील तुम्ही करू शकता. म्हणजे आणि जावयांनी माझ्यावर रागवू नका.
जर तुम्हाला विष्णूचा दर्जा देऊन तुमची पूजा केली जाते ना, तर विष्णूसारखं राहायला शिका. आणि जर कोणाला जावयाला द्यायचे अवश्य देऊ शकता. आता अनेक वेळेला असं होतं की मग आई आहे पण वडील नाहीत, आईला देऊ शकता. वडील आहेत पण आई नाही, वडिलांना देऊ शकता. आई वडील दोन्हीही नाहीत तर गुरु आहेतच, गुरूंना देऊ शकता. आता गुरु गुरु हा विषय काय, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपल्या प्रत्येकाला गुरु असणं गरजेचं आहे. गुरु हे परिपूर्ण आहेत, आई परिपूर्ण आहे, वडील परिपूर्ण आहेत. या महिन्यामध्ये अनेक लोक तीर्थच्या ठिकाणी जात असतात दर्शनाला वगैरे, चांगली गोष्ट आहे, काहीच अडचण नाही. परंतु खऱ्या अर्थानं तीर्थाच्या ठिकाणी तुम्ही कितीही फिरला, असे लोक पाहिलेत मी की भारताचं असं कोणतंही ठिकाण त्यांनी सोडलेलं नाही, प्रत्येक ठिकाणी तीर्था ठिकाणी गेलेले आहेत. परंतु अंतरात्म्यामध्ये त्यांनी कधी प्रवेश केला नाही, अंतरातल्या तीर्थामध्ये गेले नाहीत, किंवा त्यांचं अंतरच मलिन आहे, अंतर्मन मलिन आहे. तर अशी तीर्थ करून तर उपयोग काय. त्यामुळे या महिन्यामध्ये अंतःकरण पवित्र करण्यामध्ये जास्तीत जास्त भर द्या, चांगले संकल्प घ्या, भक्तीमध्ये स्वतःला लीन करा. आणि खरोखरच ज्ञान आवश्यक आहे, म्हणजे आज केवळ अधिक मासानिमित्त नाही तर आयुष्यभर मदत करत असताना गरजवंताला मदत करण्याचा प्रयत्न करत राहा. तुमची मदत डायरेक्ट ईश्वराला जाऊन मिळते, ईश्वराला जाऊन पोहोचते. त्यामुळं ह्या महिन्यामध्ये सर्व प्रकारे सारासार विवेक बुद्धी ठिकाणावर ठेवून, सगळं जग करतंय म्हणून मी पण करतोय अशा भक्तीला मी भक्ती म्हणत नाही. समजून उमजून केलेली भक्ती असावी, समजून उमजून भक्ती करावी. त्याच्या पाठीमागे तथ्य काय, सत्य काय, श्रद्धा काय, अंधश्रद्धा काय, हे बघून करावं. आणि त्यातून मग या महिन्याचं फल तुम्हाला मिळू शकतं. त्याचबरोबर तुम्ही तुमच्याकडे दत्ताची मूर्ती असेल, विष्णूंची मूर्ती असेल, किंवा बालकृष्ण तर आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये असतोच, याला देखील अभिषेक करू शकता. उदाहरणार्थ फक्त माझं सांगण्याचा अर्थ असतो की तुम्ही चुकीच्या दिशेने आपली भक्ती नाही गेली पाहिजे. श्रद्धा ठीक, परंतु मेंढरासारखी नाही. एक मेंढरू गेले की त्याच्या पाठीमागून हजारो लोक गेले. या महिन्यात हे करायचं असतं, हे करायचं असतं, ते करायचं असतं. कधी कधी आता अनेक ठिकाणी स्त्रिया जोडवी करतात अधिक मासामध्ये. काही लोकांची परिस्थिती नाही आहे, किंवा काही लोकांना पैसे शक्य होत नाहीत, मग ते त्यांच्या पतीवर भांडण काढतात. मग पती पत्नी म्हणा अधिक महिन्यात राहिला बाजूलाच विषय, आणि तिथं भांडण तंटात चालू होतं. काही विषय नाही, जोडव्यापेक्षा जोडीदार महत्वाचा. जोडीनं खरं पाहिलं तर अनेक वेळेला दोन दोन जोडव्यांच्या जोड्या असायच्या, जोडी. तर जोडी जर व्यवस्थित असेल तर मग जोडवं नाही मिळालं तर हरकत नाही, परत कधीतरी मिळेलच की. अधिक मासातच केल्यानंतर काय अंगावरती मास जास्त वाढतं का. करायचंच आहे, परंतु परिस्थिती नसेल तर डोक्याला ताण घ्यायचा नाही, रिलॅक्स राहायचंय. भक्तीसाठी पैसे लागत नाहीत, शांत बसायचंय, नामस्मरण करायचंय, कर्म चांगलं करायचंय, पवित्र वातावरणात राहायचंय. आणि केवळ अधिक महिन्यातच नाही, महिन्याभर जर तुम्ही केलं तर त्याची तुम्हाला सवय लागेल. आयुष्यभरच आपलं आचरण व्यवस्थित ठेवायचंय. आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द शेजारी घंटीची बटन अवश्य दाबा. जय आदिशक्ती.